जय जय राम रामकृष्ण रूप जय जय राम बौद्ध रूप जय जय राम कलंकी रूप जय जय राम रघुपति राघव जय जय राम रविकुल मंडन जय जय राम दशरथ नंदन जय जय राम कौसल्यात्मज जय जय राम जलद राहुल, माझा आवाज येतोय? हो, येतोय. गणाधीशो ईश सर्वा गुणांचा वारंवार होतो गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा तमु पंचान दया राघवाचा श्रीराम सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायिका नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा तुझे नको म्हणता अनंता रघु नायका मागणे हेची आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमार्थ विज्ञान अभ्यास वर्गाच्या आजच्या वर्गामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आज आपण या ग्रंथामध्ये माया व ब्रह्म या प्रकरणातील शेवटचा घटक पाहणार आहोत, प्रणवोपासना। अत्यंत महत्वाचं असं हे प्रकरण आज आपण पूर्ण करत आहोत। साधकाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या या संकल्पना प्रमोददादांनी अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलेले आहेत। माया व ब्रह्म लक्षणांचे प्रकार, महावाक्य, तत्वमसीचा विचार, त्याचबरोबर आज आपण प्रणवोपासना हा भाग घटक क्रमांक 7 पाहणार आहोत। आपल्या सर्वांच्या परिचयाचे आदरणीय आचार्य गुरुवर्य श्री प्रमोददादा वाळवेकर आपल्याला मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहेत। मी अधिक वेळ न घेता प्रमोददादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी। जय जय रघुवीर दत्त। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृपाकटाक्षाच्या किरणे मोहसमुद्राचे आटणे गडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय।
भगवान श्री गोपाल कृष्णाच्या चरणी आणि माझे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग वंदन करतो. आपल्या ज्येष्ठ आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे यांना सुद्धा नमस्कार करतो. सकल संतांना वंदन करतो. उपस्थित आपण सर्व परमार्थशास्त्राचे अभ्यासक, अध्यात्मशास्त्राचे चिंतक, आपण सर्वांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे माया आणि ब्रह्म या प्रकरणामधील बराचसा विषय मागच्या काही चिंतनांमध्ये झालेला आहे. 4 महावाक्यांचा विषय सुद्धा मागच्या वेळेला झाला. आज एक स्पेसिफिक विषय, एक विशिष्ट प्रणव म्हणजे ओंकार आणि प्रणवोपासना म्हणजे ओंकाराची साधना असा विषय आपल्या समोर उपस्थित आहे. ओंकाराचा आवाका तसं पाहिलं तर खूप मोठा आहे. एका चिंतनामध्ये त्याची व्याप्ती पूर्णपणे तो विषय कव्हर होईल की नाही असा एक प्रश्न असू शकतो, पण तरी पण आपण त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. ओम, ओंकार, प्रणव या प्रणवाचं शास्त्रकारांनी अनेक ठिकाणी वर्णन करून ठेवलेलं आहे. आपल्या वेदांत शास्त्रामध्ये प्रणव किंवा ओंकार याचं अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे. उपनिषदांनी ओंकाराची महती गालेली आहे. तस्य वाचक प्रणवः, तस्य म्हणजे ते ब्रह्म, त्या ब्रह्माचं वाचक प्रणवः असं योगसूत्र आपल्याला सांगतं. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्यावहन मनुस्मरान यः प्रयाति त्यजन देह स याति परमां गतिम असं भगवद्गीता आपल्याला सांगतं. म्हणजे जो मृत्यूसमयी शेवटच्या घटकेला ओंकार या एकाक्षर ब्रह्माचं ध्यान करतो आणि त्याचा जो अर्थ आहे त्या निर्गुण ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करतो, तो परमगतीला प्राप्त होतो असा त्या गीतेतल्या श्लोकाचा अर्थ आहे. भगवद्गीतेने सुद्धा ओंकाराची महती गालेली आहे. ओम, माया आणि ब्रह्म या प्रकरणामध्ये ओंकाराला का घातलं तर ओम, ओम म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच ओम हे लक्षात घ्यायचं. एखाद्या पदार्थाला काहीतरी नाम आपण देऊ शकतो, काहीतरी नाव आपण देतो. उदाहरणार्थ माझ्या समोर हा फोन आहे, याला फोन म्हणतात. हा समोर लॅपटॉप आहे, याला लॅपटॉप म्हणतात. समोर इथे पुस्तक आहे, याला पुस्तक म्हणतात. अशा पद्धतीने आपण कुठलीही वस्तू असेल त्या वस्तूला नाव देऊ शकतो. ब्रह्मवस्तूला असं नाव देणं शक्य नाही. ब्रह्मवस्तू अचिंत्य आहे, अवर्णनीय आहे, ती शब्दाच्या पलीकडची आहे, मनोवाचातीत असं तिचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे ब्रह्मवस्तूला कुठलं ठराविक नाव देता येत नाही. म्हणून ओंकार हे ब्रह्माचं नाव म्हटलं जातं खरं, म्हटलं जातं खरं. काही शास्त्रकारांनी ओम म्हणजेच ब्रह्म, ओम हे ब्रह्माचं नाव आहे अशा पद्धतीची पण मांडणी केलेली आहे. पण त्याचा मुख्य गर्भितार्थ असा जो आहे तो असा आहे की ओम म्हणजेच ब्रह्म, ओम हे त्याचं नाव नाहीये. बघा, आपण 2 गोष्टी असतात शास्त्रामध्ये. एक असतं अभिधान, अभिधान आणि अभिधेय हे 2 शब्द आहेत शास्त्रकारांनी सांगितलेले. अभिधान म्हणजे नाम, ज्याच्यामुळे कळतं, ज्या शब्दामुळे आपल्याला जी वस्तू आहे त्याचं ज्ञान होतं, त्या शब्दाला अभिधान असं म्हणतात. आणि ज्या वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं असतं त्याला अभिधेय असं म्हणतात. म्हणजे नाम आणि वस्तू अशा 2 गोष्टी आपल्या समोर आल्या. आता उदाहरणार्थ आंबा, आंबा म्हटल्याबरोबर माझ्या मनात काय विचार येतो? माझ्या डोळ्यासमोर कशाचं चित्र उभं राहतं? आंबा म्हटल्यानंतर आपल्याला काही हातोडीची आठवण होत नाही. आंबा म्हणजे आंबाच. तर आंबा या वस्तूला दाखवण्याकरता म्हणून आंबा हे त्या वस्तूचं नाम झालं. अभिधान आणि अभिधेय, ज्याच्यामुळे कळतं त्याला, त्या वस्तूला त्याला नाम असं म्हणतात. आणि जी वस्तू कळते तिला वस्तू असं म्हणतात, त्याला वाच्य असं म्हणतात, ज्याच्याकडे निर्देश केला जातो, जे जाणल्या जातं. ब्रह्माच्या बाबतीत हे दोन्ही लागू पडत नाही. ब्रह्मवस्तू
ही अभिधेय म्हणजे ज्याचं ज्ञान करून द्यायचं, तिला जाणायचं असेल तर ते कशाने जाणता येईल, त्याच्याकरता नाव काय असं जर का विचारलं तर ते नाव ओंकार असं सुचवलं जातं. पण ओम हेच दोन्ही आहे. ओम असं अभिधान आहे किंवा अभिधेय आहे असं नसून दोन्ही ओंकारच आहेत. ओम म्हणजेच परब्रह्म, हे लक्षात घ्यायचं. काठक श्रुती आहे कठोपनिषदामध्ये. नचिकेताने यमदेवांना प्रश्न केला, मला आत्मवस्तूचं ज्ञान करून द्या. आणि ज्या वेळेला पहिले तर यमदेवांनी नचिकेताची खूप स्तुती केली, त्याच्या विरक्ती, त्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचं प्रलोभनं दिली, पण त्याची विरक्ती पाहून त्याच्यावर खुश झाले आणि नचिकेताची स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी आत्मवस्तूचं प्रतिपादन करण्यास सुरुवात केली, त्यावेळेला यमदेव नचिकेताला म्हणतात, सर्वे वेदा यद पदमामुनंती, म्हणजे सगळे वेद ज्याचं वर्णन करतात, सर्व लोक ज्याच्या प्राप्तीसाठी तपे करतात, सर्व मुमुक्षु ज्या वस्तूच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचर्य धारण करतात, म्हणजे सगळ्या वेदांचं सार, सगळ्या वेदांचा निर्देश ज्या वस्तू करता म्हणजे ब्रह्मवस्तू करता, आत्मवस्तू करता जिथे केलेलं आहे ते मी तुला थोडक्यात सांगतो. असं म्हणून यमदेव काय म्हणतात, ओम ओम इत्येतत्, ओम इति एतत् असं ब्रह्मवस्तूबद्दल यमदेव नचिकेताला मार्गदर्शन करतात. ओम इति एतद, ओम हेच अक्षर ब्रह्म आहे, ओम हेच परब्रह्म आहे. फार सुंदर मंत्र आहेत कठोपनिषदातील ते. तेच एक आलंबन सुद्धा आहे, तेच एक प्रतीक सुद्धा आहे, तेच एक ब्रह्मवस्तूकडे निर्देश करणारं साधन सुद्धा आहे. एतद आलंबनम श्रेष्ठम, एतद आलंबनम परम, एतद आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोको महीयते. कठोपनिषदातील हा श्रुतिमंत्र आपल्यासमोर आहे. अत्यंत श्रेष्ठ प्रकारचं आलंबन आहे. आलंबन म्हणजे पुन्हा तेच, ज्याच्या मदतीने आपण जे आपल्याला गाठायचं आहे त्या ब्रह्मवस्तूची प्राप्ती करून घेऊ शकतो. ओम हेच ब्रह्मवस्तू आहे, ओंकारच ब्रह्म आहे आणि ब्रह्म म्हणजेच ओम आहे. आलंबन जाणलं असता, ओम जाणला असता ब्रह्मवस्तूची प्राप्ती होते, वेगळं काही करावं लागत नाही. ओम वस्तूला जाणल्यानंतर, ओंकाराला जाणल्यानंतर ब्रह्मलोकाची प्राप्ती होते असं कठोपनिषद म्हणतात. ओम, ओम हा आधार आहे, ज्याच्याकडे निर्देश करतं, त्याच्याकडे, त्या तत्वाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आणि त्याची प्राप्ती करून घ्यायची. त्याची प्राप्ती करून घ्यायची म्हणजे ते तत्व म्हणजेच मी, हे जाणून घ्यायचं, हे जाणून घ्यायचं. म्हणून त्याला एक श्रेष्ठ प्रकारचं प्रतीक असं म्हटलेलं आहे ब्रह्मवस्तूचं. असं बघा, उदाहरण देतो म्हणजे कळेल. एक राष्ट्र असतं आणि त्या राष्ट्राचा एक राष्ट्रध्वज असतो. एक राष्ट्र असतं आणि त्या राष्ट्राचा एक राष्ट्रध्वज असतो. आपल्या संपूर्ण भारताचा एक तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्या वेळेला आपण तिरंगा बघतो, तिरंगाला ज्या वेळेला आपण मानवंदना देतो, तिरंग्याला ज्या वेळेला आपण सॅल्यूट करतो, वंदना देतो, प्रणाम करतो, त्यावेळेला तो जणू काही संपूर्ण भारताला प्रणाम केल्यासारखा होतो. भारत देश तसा पाहिला तर खूप मोठा आहे. देश, देशातील लोक, पर्वत, नद्या, उद्याने, वृक्ष, पशुपक्षी सगळ्यांनी व्याप्त असलेला देश. अनेक वेगवेगळ्या प्रकारची छोटी मोठी राज्य सुद्धा त्या देशात आहेत. राष्ट्र म्हणून भारत ही संकल्पना जेव्हा बघतो, त्यावेळेला त्या भारताचं प्रतिनिधित्व करणारा कोण असतं, तर तो राष्ट्रध्वज असतो. भारताचा नकाशा काढ, तो नकाशाच असतो. नकाशाला कोणी वंदन करत नाही, नकाशाला कोणी वंदन करत नाही, पण भारताचा तो ध्वज जो असतो, तो ध्वज, त्याला वंदन केलं जातं. आणि त्याला वंदन केलं म्हणजे जणू काही राष्ट्राला वंदन केल्यासारखं होतं. त्या ध्वजाचा कोणीही अपमान करत नाही, तो ध्वज कोणीही पायदळी तुडवत नाही. अगदी त्याचप्रमाणे असा विचार करा की त्या परब्रह्म जे अत्यंत व्यापक आहे, जे अत्यंत मोठं आहे, जे बृहत आहे, जे ब्रह्म आहे, त्या परब्रह्माला आपल्याला त्याची उपासना करायची असेल, त्याला वंदना करायची असेल, त्याला आपल्या आवाकात आणायचं असेल, तर त्या परब्रह्माच्या ठिकाणी निर्देश करणारं
जे काही वस्तू असेल, जे काही आलंबन असेल, त्याची उपासना करण्याकरता म्हणून त्या अनुपास्य तत्वाला आपल्या उपासना पद्धतीमध्ये आणण्याकरता म्हणून जे असेल तर तो ओंकार आहे. म्हणून ओम, त्या ओमची उपासना करणं म्हणजेच ब्रह्माची उपासना केल्यासारखं आहे. मुंडक उपनिषद नावाचं एक सुंदर उपनिषद आहे. त्याच्यात अशा प्रकारची श्रुती येते, प्रणवो धनु शरो यात्मा ब्रह्म तल्लक्षमुच्यते अप्रमेत्तेन वेधव्यम शरवत तन्मयो भवेत. फार सुंदर मंत्र आहे. ओंकार हा धनुष्य आहे. ओंकार हा धनुष्य आहे. प्रणवो धनु शरो आत्मा. आत्मा हा शर म्हणजे बाळ आहे. तो बाण त्या धनुष्यावर चढवायचा आणि कुठे मारायचा तर तल्लक्ष उच्यते. कुठलं? ब्रह्म. ब्रह्म हे लक्ष्य आहे. त्या ब्रह्माची प्राप्ती करून घेण्याकरता म्हणून तो आत्मा त्या ब्रह्मावर सोडायचा. कशाच्या आधाराने सोडायचा? प्रणवो धनु. प्रणवाच्या आधाराने हा जो बाण आहे तो त्या ब्रह्माला जाऊन भिडवायचा, म्हणजे तो एकाकार करायचा. जीवात्मा हा बाण आणि ब्रह्म हे लक्ष. अप्रमत्तेनं म्हणजे त्या लक्षाशी एकरूप होऊन जाणं, जीवात्मा ब्रह्माशी एकरूप होणं, हे साधायचं आहे. हे साधायचं आहे. अशा पद्धतीने अनेक ठिकाणी अनेक शास्त्रकारांनी उपनिषदांमधून ओंकाराची महती गायलेली आहे. ओंकाराचं श्रेष्ठत्व, ओंकाराचं वर्णन आलेलं आहे. आपण योगसूत्र बघितलं, आपण भगवद्गीतेचा एक मंत्र बघितला, आपण काठक उपनिषद श्रुती बघितली, आपण मुंडक उपनिषदातली एक श्रुती बघितली. मांडुक्य नावाचं एक उपनिषद आहे. हे मांडुक्य उपनिषद अत्यंत छोटं, सगळ्यात छोटं उपनिषद आहे. त्याच्यामध्ये केवळ 12 मंत्र आहेत, फक्त 12 मंत्र. पण या 12 मंत्रातून ओंकाराचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. सखोल चिंतन ज्याला करायचं असेल ओंकाराचं, त्यांनी मांडुक्याचा अभ्यास करावा. ओम, ओंकाराचं सुंदर वर्णन शास्त्रकार करतात. आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने हाच विषय जरा बघूया. मांडुक्य उपनिषदामध्ये न शिरता सुद्धा ओंकाराला थोडासा न्याय देण्याचा आपण प्रयत्न करूया. अनेक धर्मांमध्ये ओंकाराला स्थान आहे, हे लक्षात घ्या. ओम हा काय फक्त हिंदू धर्मामधलाच आहे असं नाही. ओम जैन धर्मामध्ये सुद्धा आहे. ओम हे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आहे. ओम हे शिखांमध्ये सुद्धा आहे. सर्व पंथ ओंकाराला मानतात. मी आपल्या सगळ्यांसमोर एक स्लाइड आपल्या बरोबर शेअर करतो इथे, म्हणजे आपल्या लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. सर्व ओम आणि वेगवेगळ्या पंथात, वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या भाषेत आणि लिपीमध्ये ओंकाराची रचना कशी झालेली आहे ती आपल्याला सगळ्यात वरच्या ओळीमध्ये दिसेल. सगळ्यात वरची जी ओळ आहे त्याच्यामध्ये ओम आहे. त्या ओमचे अनेक पद्धतीने रचलेले आहेत ते ओम. ओम मणिपद्मे हुम असा बौद्ध धर्मातील, तिबेटी लोकांचा एक बुद्ध धर्मातील मूल मंत्र आहे. ओम मणिपद्मे हुम, त्याचा पण अर्थ फार सुंदर आहे. ज्या वरच्या मालेतील जो तिसरा सिम्बॉल आहे, तिसरं जे अक्षर आहे, तो जो ओंकार आहे तो त्या तिबेटी लोकांचा, बुद्ध लोकांचा आहे. एक ओंकार सतनाम करतापुर निर्भय निर्वैर अकाल मूरत, अशा पद्धतीने शिखांची उपासना पद्धती आहे. शिखांची जी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये हेच सुरुवातीला म्हणतात, एक ओंकार सतनाम करतापुर. एक ओंकाराला खूप महत्व आहे. तो एक ओंकार, एक ओम, हाच ओंकार सगळीकडे आहे, सर्व व्यापक आहे. खालच्या ओळीमधील पहिलं जे चित्र आहे त्याच्यात आपल्याला कळेल, एक अक्षर तिथे दिसेल आपल्याला आणि त्याच्या बाजूला लिहिलेला ओम, एक ओम. हा त्या शिखांच्या ओंकारामधला अभ्यास पद्धतीतला एक सिम्बॉल आपण म्हणू. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ओंकाराचं सुंदर वर्णन आलेलं आहे आणि आपण सर्वजण हे अतिशय जाणता. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले, तेथ शब्द ब्रह्म प्रगटले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज.
ज्ञानेश्वरीची ह्या ओव्या आपल्याला ओंकाराकडेच दाखवतात. दुसऱ्या ओळीतील जे मधलं चित्र आहे ते त्या प्रकाराचा ओंकार आहे, हा लक्षात घ्या. आकार चरणयुगल, 2 चरण आकाराने आहेत खालती, मध्ये उकार आहे उदर विशाल, आणि वरती मकार महामंडल मस्तकाकारे. अशा पद्धतीने ते ओंकार, त्या ओंकाराचं प्रगटीकरण ज्ञानेश्वर महाराजांनी रेखाटलेलं आहे. हा ओंकार म्हणजेच आदिबीज आहे. आदिबीज, आदिबीज म्हणजे सगळ्यात पहिलं बीज, सगळ्यात पहिलं बीज, ज्याच्यापासून सगळं सुरू झालं, ज्याच्यापासून सगळी निर्मिती झाली, ते आदिबीज. त्या आदिबीजाचं वर्णन इथे सुरू आहे. सगळी अक्षरे ह्या ओंकारापासून निर्माण झालेली आहेत. सगळे शब्द ह्या अक्षरांपासून निर्माण झालेले आहेत, म्हणून सगळे शब्द सुद्धा हे ओंकार रूपच आहेत. दासबोध, दासबोधामध्ये पण समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगून ठेवतात, अकार उकार मकार अर्धमात्रांचे अंतर, औट मात्रा तदनंतर 52 मातृका. 3.5 मात्रांचा प्रणव समर्थांनी सांगितलेला आहे. अकार उकार मकार आणि नंतर अर्धमात्रा, ती अर्धी मात्रावरची जी आहे ती सोडून, या तीन काय झालं, यांनी काय केलं तर यांनी 16 स्वर आणि 36 व्यंजन, 16 स्वर अ आ इ उ वगैरे जे सगळे 16 आणि सगळे 36 व्यंजन, हे सगळ्यांची निर्मिती अशी 52 अक्षरे जी आपण वापरतो, ती सगळी लिपी जी आपण वापरतो ती कुठं निर्माण झाली तर ती त्या ओंकारातून निर्माण झालेली आहे. चारही वाणी परा पश्यंती मध्यमा वैखरी, या चारही वाणींच्या मुळाशी ओम हेच आहे. त्या ओमचा अनुहत नाद या वाणींच्या मुळाशी आहे. ओम, ओम म्हटल्याबरोबर आपल्या समोर डोळ्यासमोर एक चित्र येतं. त्या आकार युगल चरणामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी एक सुंदर गणेशाचं वर्णन केलेलं आहे. तिसरं जे चित्र आहे, खालच्या ओळीतलं तिसरं चित्र, त्याच्यावर जरा नजर ठेवा. आहे तो ओंकार आणि तो मकार असा लावल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गणपतीचाच भास होतो, गणेशाचा भास होतो. शास्त्रात ओम तत् सत असं म्हटलेलं आहे. 3 शब्द आहेत बघा, ओम, तत् आणि सत. हे तीनही शब्द एकच अर्थाचे आहेत. हे तीनही शब्द परब्रह्माकडे निर्देश करतात. हे तीनही शब्द ब्रह्मवस्तू सुचवतात. ओम, ओमनी तेच दर्शवलं जातं काय, ब्रह्मवस्तू. तत् म्हणजे ते, पण जेव्हा ते म्हणतो तत्त्वमसी मध्ये आपण विचार करून झालेला आहे, ते तत्व म्हणजे कुठलं, ब्रह्मवस्तू. आणि सत, सत तत्व म्हणजे कुठलं, परत पुन्हा तेच ब्रह्मवस्तू. जे सत आहे ते सत. सत काय आहे, फक्त ब्रह्मवस्तू सत आहे. परमब्रह्म तेवढंच सत आहे. म्हणून भगवानांनी 17व्या अध्यायामध्ये निर्देशच करून ठेवलेला आहे. भगवान म्हणतात ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस त्रिविध स्मृतः. ओम तत्सत इति निर्देशच केलेला आहे. ब्रह्माचा निर्देश करतात. हे 3 शब्द ब्रह्माला निर्देश करतात. या 3 शब्दांनी ब्रह्मतत्वाचाच निर्देश होतो, म्हणजे ब्रह्मतत्वाचंच प्रतिपादन होतं. म्हणून जेव्हा आपण ब्रह्म म्हणतो तेव्हा परब्रह्माला संबोधायचं असेल तर आपण ओम हा शब्द वापरतो. म्हणून बघा, आपल्या शास्त्रात, आपल्या पूजा पद्धतींमध्ये, आपल्या धर्मग्रंथांमध्ये, आपल्या वेदांमध्ये यज्ञ, दान, तप इत्यादी कुठल्याही प्रकारच्या धार्मिक क्रिया, कुठल्याही प्रकारची व्रत जेव्हा आपण करतो, पूजा पद्धती जेव्हा करतो, सत्यनारायण इत्यादी करतो, त्यावेळेला ही सगळे धर्मग्रंथ सुद्धा, अनेक मंत्र सुद्धा ओंकाराने सुरू होतात. ओंकाराने सुरू होतात. म्हणून ओम, सगळ्यात सुरुवातीला ओम असणं म्हणजे हे मंगल निर्देश केला जातं. परब्रह्म वस्तूला नमस्कार केला जातो आणि त्याप्रमाणे त्या ग्रंथाची निर्मिती होते. आपल्याला या ओंकाराचं थोडंसं तात्विक चिंतन करायचं आहे. प्रणवोपासना, उपासना पद्धती कशी आहे हे आपण बघणार आहोत. पण ती उपासना करण्याच्या आधी त्या ओंकाराचं स्वरूप काय आहे, तो ओंकार कुठल्या पद्धतीने प्रतिपादित केलेले आहे, वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये त्या ओंकाराला कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे, याचा थोडासा तरी विचार आपल्याला करणं आज आवश्यक आहे. आधी त्याचा विचार करूया, तो थोडासा समजून घेऊया
आणि मग आपण ओंकार उपासनाकडे वळू. मांडुक्य उपनिषदामध्ये मगाशी मी वर्णन केलं 12 मंत्र आहेत, पण त्या 12 मंत्रांमधनं फक्त ओंकाराचंच प्रतिपादन करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर, अतिशय छोटासा हा ग्रंथ. त्याच्या अभ्यासाशिवाय ओंकाराचं प्रतिपादन पूर्ण होत नाही. त्याच्या संदर्भाशिवाय ओंकाराचं प्रतिपादन केल्याचं समाधान कोणालाच मिळणार नाही. त्याच्यात मांडुक्य उपनिषदामध्ये ओंकाराच्या 4 मात्रा सांगितलेल्या आहेत. 4 मात्रा आहेत. मगाशी समर्थांच्या ओवीमध्ये आपण उल्लेख केला 3.5 मात्रांचा. इथे त्या 3.5 जी आहे त्याला 4 म्हटलेलं आहे. त्याचा आपण विचार करूया. अ, उ आणि म ह्या त्या मात्रा आहेत. अ, उ आणि म या 3 मात्रा आहेत. तुम्ही म्हणाल चौथी कुठे गेली? मग 4 म्हणालात ना आत्ताच, मग चौथी कुठे गेली? तीच तर गंमत आहे. ती जी चौथी मात्रा आहे, तो जो चौथा तुरीय आहे, त्याला अमात्र म्हटलेला आहे. त्यालाच समर्थांनी 3.5 म्हटलेलं आहे. असो, अकार उकार मकार तिन्ही मिळून ओंकार, पुढे पंचभूतांचा विस्तार विस्तारिला. समर्थ रामदास स्वामी सांगतात आपल्याला. कशा पद्धतीने आहे हे आपल्या डोळ्यासमोर जो आपण विचार करणार आहोत पुढचा येणारा, त्याचा रेफरन्स ठेवण्याकरता म्हणून एक चार्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवा. या चार्टवर ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीने आपण हा ओंकार समजून घेण्याचा प्रयत्न करू. मी मगाशी म्हटलं 4 मात्रा, 4 रोज आहेत तिथे. अ, उ आणि म हे आपल्याला दिसतात. त्याला मात्रा म्हणा, त्याला पाद म्हणा, त्याला ओंकाराचे अवयव म्हणा, काही पण म्हणा, हरकत नाही. ही एक समजून घेण्याची पद्धत आहे. पुन्हा एकदा सांगतो, शास्त्रकारांनी हे शास्त्र आपल्याला समजेल, आपल्या अनुभवामध्ये हे उतरेल म्हणून जी एक चौकट निर्माण करून दिलेली आहे, एक शास्त्राची एक संकल्पना, एक पद्धत बसवून दिलेली आहे, ती पद्धत समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. ही पद्धत म्हणजे ओम नाही, हे लक्षात ठेवायचं. ही जी पद्धत आहे, ही जी चौकट आहे, हे सगळं पाठ करायचं, हे सगळं लक्षात ठेवायचं म्हणजे मला ओम कळलं असं नाही. हे फक्त आपल्या सोयी करता, सोपं होण्याकरता म्हणून अशा पद्धतीने हा चार्ट आपल्या समोर ठेवलेला आहे. आता ओम, अ, उ आणि म ह्या त्या 3 मात्रा आहेत. चौथी जी आहे त्याला अमात्र असं म्हटलेलं आहे. चतुर्थ अमात्र, आणि तो आत्मा आहे, तो साक्षी आहे, तो तुरीय आहे. आत्मा, साक्षी, तुरीय, ब्रह्मवस्तू ही चौथी आहे. त्या चौथ्याचा विचार आपण थोड्या वेळाने करू. पण तत्पूर्वी समजून घेण्याच्या करता म्हणून आपला जो अनुभव असतो सगळ्यात जास्त, तो अ या अचा जो स्थूल शरीर जे आहे त्याला स्थूल शरीर म्हटलेलं आहे, त्याचा विचार आपण जरा करू आणि मग हळूहळू खोलात उतरण्याचा प्रयत्न करू. असं बघा, सृष्टीमध्ये आपण जो व्यवहार करतो हा आपला व्यवहार अनेक पदार्थांच्या उपभोगाकरता, अनेक विषयांच्या उपभोगाकरता म्हणून असतो. आणि आपण सर्वजण आपली 5ही इंद्रिये, शब्द स्पर्श इत्यादी जे 5 विषय आहेत, त्या विषयांच्या करता म्हणून आकृष्ट होऊन आपली इंद्रिय अविरत दिवसभर काम करत असतात. बरोबर आहे? त्या अविरत काम करण्याला इंद्रिय दिवसभर करतात, दिवसभर इंद्रिय जागी असतात म्हणून त्याला जागृत अवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे अवस्था कुठली? तर ती जागृतीची अवस्था आहे. आता ही इंद्रिय स्थूल शरीरातली घटक आहेत. हे स्थूल शरीर या इंद्रियांच्या मार्फत जगताशी व्यवहार करत, म्हणून याचं शरीर कुठलं झालं? स्थूल शरीर. व्यवहार कशाशी चाललेला आहे? जगताशी. व्यवहार करताना आपण सगळेजण जागे असतो, उपभोग घेताना आपण सगळेजण जागे असतो, म्हणून याला जागृत अवस्था असं म्हटलेलं आहे. आणि या जागृतीचा जो अभिमानी जो जीव आहे त्याला विश्व असं म्हटलेलं आहे. ब्रह्मवस्तूच ज्या वेळेला एका व्यष्टीपुरती मर्यादित होते, म्हणजे जीवापुरती, म्हणजे या देहापुरती, या शरीरापुरती, त्यावेळेला जागृत अवस्थेमध्ये जागृताचा अभिमानी म्हणून जो असतो, जो मिरवतो, त्याला एक नाव देण्यात आलेलं आहे, त्याला विश्व असं म्हटलेलं आहे.
विश्व. होतं काय की ही इंद्रिय दिवसभर विषयांचं सेवन करून, भोग भोगून, इकडे तिकडे धाव करून, अखंड सुखाच्या अनुभूती करता म्हणून प्रयत्नशील राहून दिवसभर कष्ट करून अत्यंत थकून जातात आणि म्हणतात की आता मला विश्रांती पाहिजे. आणि म्हणून मग ते विश्रांती घेतात, झोपतात. निद्रावस्थेमध्ये ही इंद्रिय जेव्हा शांत होतात, झोप लागते त्यांना. झोप लागलेली इंद्रिय झोपतात, इंद्रिय काम करेनाशी होतात, पण तरी सुद्धा त्या इंद्रियांच्या मागे त्यांना प्रेरणा देणारं, त्यांना पुष्ट करणारं जे अंतःकरण आहे, जे मन आहे, ते मन काही शांत होत नाही, लगेच काही शांत होत नाही. म्हणून ते मन जे आहे ते मन काम करत राहतं. म्हणून हा सूक्ष्म देह म्हटलेला आहे. अंतःकरणाचा, मन बुद्धी चित्त अहंकाराचा हा जो सूक्ष्म घटक आहे, हा सूक्ष्म घटक, सूक्ष्म देह हा स्वप्नावस्थेचा उपभोग घ्यायला लागतो. जागृतावस्थेमध्ये उपभोगलेले जे काही विषय आहेत त्यांचाच पुन्हा प्रत्यय घेण्याकरता म्हणून, तेच विषय पुन्हा भोगण्याकरता म्हणून हे मन कार्यान्वित होतं आणि हे मन आपलीच स्वतःची स्वप्नसृष्टी उभी करतं. हे अंतःकरण हे सूक्ष्म शरीर आहे, ते तिथे जागं असतं, ते अजून लय पावलेलं नसतं. म्हणून त्या सूक्ष्म शरीराचा, स्वप्नावस्थेचा जो अभिमानी आहे, त्या अभिमानी जीवास तैजस असं नाव दिलेलं आहे. व्यष्टीच्या कॉलम मध्ये बघा तुम्ही, तैजस, विश्व, तैजस. हे मनच असतं जे आपणच आपलंच काहीतरी निर्माण करतं. एखादी कल्पना रंगवतं, कुठेतरी एखादी सृष्टी निर्माण करतं कल्पनेनी. स्वप्नामध्ये बघा, सगळं स्वप्नात चाललेलं आहे. कुठला तरी प्रदेश, कुठला तरी प्रांत, कुठला तरी काल, ही सगळी निर्मिती ह्याच मनाने केलेली असते. हाच असतो तिकडे सगळी निर्मिती करणारा. पण तरी सुद्धा तशी ती निर्मिती करून त्या त्या प्रदेशात, त्या त्या काली ते विषय उपभोगतो, स्वप्नांचा आनंद घेतो, कधी दुःखी होतो, कष्टी सुद्धा होतो, घाबरून दचकून उठतो सुद्धा. असा तो स्वप्नावस्थेचा जो अभिमानी, त्याला तैजस असं म्हणतात. आता ह्या दोन्ही अनुभवांचा विचार केला तर एक आहे प्रत्यक्ष अनुभव जागृत अवस्थेमधला, ज्याला आपण म्हणतो, आपल्या व्यवहारामध्ये ज्याला आपण म्हणतो की हा मला प्रत्यक्ष अनुभव येतोय, मी बघतोय, मी वाचतोय, तुम्ही इथे सगळे आहात, मी बोलतोय, हा प्रत्यक्ष अनुभव. दुसरा जो स्वप्नातला असतो त्याला आपण अप्रत्यक्ष अनुभव म्हणतो, कारण तो खोटा आहे हे आपण मान्य करतो. पण शास्त्र आपल्याला सांगतं की हे दोन्ही अनुभव एकाच प्रकारचे आहेत. म्हणजे कसे? ते दोन्ही अनुभव तितकेच मिथ्या आहेत. जितके आपल्याला ते सत्य वाटतात, त्या त्या काली, त्या त्या वेळी ते अनुभव आपल्याला सत्य वाटतात. जागृत स्वप्नावस्थेमध्ये जेव्हा मी स्वप्न बघत असतो त्यावेळेला ते स्वप्न मला अत्यंत खरं वाटत असतं, पण जाग आल्यानंतर मला कळतं की अरे ते खोटं होतं. अगदी त्याचप्रमाणे ही जागृती अवस्था, ज्याला मी प्रत्यक्ष अनुभव म्हणतो आहे, ज्याला मी खरं मानतो आहे, ते सुद्धा शास्त्रकार सांगतं की ते सुद्धा कसं आहे? मिथ्या आहे, मिथ्या आहे. आणि मग आपला दैनंदिन अनुभव बघा कसा असतो. झोपतो आपण विश्रांती घेण्याकरता, इंद्रिय शांत होतात, त्यावेळेला इंद्रिय काम करण्याशी होतात, म्हणून जागृती अवस्थेमधून आपण स्वप्नावस्थेमध्ये गेलो असं म्हणतो. अवस्थेमध्ये काम करत असलेलं मन, ते सुद्धा, ते अंतःकरण, ते सुद्धा जेव्हा पूर्णपणे शांत होतं, त्यावेळेला त्या अंतःकरणातल्या, त्या बुद्धीतल्या त्या वासना शांत होतात, म्हणजे लय पावतात तात्पुरत्या. त्यावेळेला आपल्याला गाढ झोपेचा अनुभव येतो. आणि ही जी गाढ झोप आहे, या गाढ झोपेला सुषुप्ती असं म्हणतात. अवस्था कुठली? सुषुप्ती. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. अ, उ आणि म. आता यांचे जे अभिमानी आहेत, व्यष्टीपुरते मर्यादित असे जे अभिमानी दिलेले आहेत, ते अभिमानी कुठले? विश्व, तैजस आणि प्राज्ञ. या सुषुप्तीत काय असतं? सुषुप्तीमध्ये अत्यंत गाढ झोप लागलेली असते, काहीही कळत नसतं, मला कशाचंही ज्ञान होत नसतं, पण तिथे आनंद असतो, तिथे अत्यंत सुख असतं, खूप छान वाटत असतं गाढ झोप लागली म्हणजे. आहे की नाही आपल्या सगळ्यांचा अनुभव? आपण विचार करून झालेला आहे हा मागे. कोणाला असं वाटतं का की मला गाढ झोप नको म्हणून?
कितीही सगळे विविध विषय पुरवले तरी सुद्धा कोणीही झोप नको असं कधीही म्हणणार नाही. कारण खरा आनंद, खरं सुख आपल्याला त्या झोपेतनच प्राप्त होत असतं, गाढ झोप. पण ती गाढ झोप जरी का लागली ना, तरी ती कशी असते, ती अज्ञान अवस्था असते. सगळं स्तब्ध असतं तिकडे, सगळं शांत असतं तिकडे, पण तिथे अज्ञान दशा असते. जेव्हा आपल्याला पुन्हा जागृती येते त्यावेळेला त्या अज्ञानासह आपण पुन्हा जागे होतो. अविद्येसह पुन्हा आपण ह्या व्यवहारामध्ये, या सृष्टीला सत्य मानून त्याच्याबरोबर व्यवहार करायला प्रवृत्त होतो. ही जी गाढ झोप आहे ना, ही मुळात कारण आहे, मुळात कारण आहे. म्हणून याला कारण शरीर म्हटलेलं आहे. ह्या गाढ झोपेतनच पुढे स्वप्नावस्था किंवा जागृती अवस्था येते. हे गाढ झोप हे सगळ्यात पहिलं मूळ कारण आहे. त्याचा विचार करू आपण थोड्या वेळात. म्हणून या कारण शरीर असं म्हटलेलं आहे. शरीराच्या दृष्टीने विचार केला तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण. मात्रा कुठल्यात? अ, उ आणि म. व्यष्टीच्या दृष्टीने विचार केला तर त्या त्या अवस्थेचा, त्या त्या जागृतीचा, स्वप्नावस्थेचा अभिमानी जर का कोण बघितलं तर तो आहे विश्व, तेजस आणि प्राज्ञ. आणि अशा प्रकारची ही एक संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे. आता ह्याला कारण का म्हणतात आणि कारणाने कसं काय सुरू होतं हे थोडंसं समजावून घेऊ आपण. मगाशी आपण बघितलं, ओंकार हे आदी बीज आहे. सुषुप्तीमध्ये गेलेला माणूस काही काळ तसा राहतो, पण तिथे त्या वासना लय पावलेल्या असतात, थोड्या वेळापुरत्या शांत झालेल्या असतात. मन आणि अंतःकरण शांत झालेलं असतं, पण वासना तिथे असतातच, त्या काही पूर्णपणे निवृत्त झालेल्या नसतात. म्हणून पुन्हा जागली की जसं चक्र सुरू, अगदी त्याचप्रमाणे विश्वाचं सुद्धा तसंच आहे. वैश्विक पातळीवर जर का विचार केला, यष्टीवरनं जेव्हा आपण आता समष्टीकडे वळू त्यावेळेला हाच विचार तसा समष्टीला देखील लावायचा आहे. सृष्टीच्या निर्मितीला कारणभूत होण्याकरता म्हणून ज्या वासनात्मक सृष्टी होती, ज्याच्यामध्ये वासना होत्या, दडलेल्या होत्या, जे सृष्टी अजून निर्मिती झालेली नव्हती, सृष्टी अजून निर्मिती झालेली नाहीये, पण तरी सुद्धा वासनात्मक कारण रूपात जी मूळ माया ज्याला म्हणतात अशी जी आहे, त्याच्यामध्ये पडलेलं जे प्रतिबिंब परमात्म्याचं, त्याला आपण ईश्वर संकल्पनेने समजतो, संबोधतो. ते ईश्वर किंवा त्यालाच आपण अव्याकृत असं म्हणतो. अव्याकृत म्हणजे जे अजून व्यक्त झालेलं नाही, ते जे अजूनही बीज रूपातच आहे, ते व्यक्त झालेलं नाही, म्हणून त्याला ईश्वर अव्याकृत असं म्हणतात समष्टीच्या भाषेत. बघा, बीज जेव्हा आपण म्हणतो, एक विचार करा, कुठलं तरी बी आठवा. बीज कुठल्याही फळाचं बी असतं, चिंचेचं बी असतं, समजा चिंचोके सगळ्यांनी बघितलेले असतात, आठवा. ती बी अनेक वर्ष तशीच्या तशी ठेवली तरी ती चांगली राहते. अनेक वर्ष ती बी चांगली राहते, खूप वर्ष ती तशीच पडून राहते, कित्येक वर्ष तिला अंकुर फुटत नाही. पण कधी काळी क्वचित एखाद्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की ती बी कुठेतरी मातीत रुजते आणि तिथे बरोबर पाणी त्याला मिळतं, आर्द्रता जेवढी पाहिजे तेवढी मिळते, आणि मग ते बीज त्या मातीमध्ये रुजतं आणि त्या बीजाला हळूच असा कोंब फुटतो, त्याला मोड येतात, आणि मग हे सगळं मातीतच घडत असतं. हे काय आहे हे आपल्याला कळत नसतं, ते बी आतमध्ये असतं, मातीच्या आतमध्ये काय चाललेलं आहे माहित नाही, वरून आपल्याला काही दिसत नाही. पण जे बी अनेक वर्ष तसंच पडलेलं होतं, ते बी आता हळूहळू काही काळ, अनेक वर्ष ते बी त्या मातीमध्ये रुजतं, मुरतं, आणि त्याला हळूच कधीतरी एका काळी कोंब फुटतो. हे सगळ्या गोष्टी सूक्ष्मात होतात आहे बरं. आणि मग ते सूक्ष्मात झालेलं बीज नंतर हळूच कधीतरी ते मातीच्या वरती त्याचं रोपटं दिसायला लागतं, त्याला कोंब फुटतो, तो कोंब दिसायला लागतो, आणि मग ते हळूहळू थोडं थोडं मोठं व्हायला लागतं, रोपटं दिसायला लागतं, ते व्यक्त होतं. त्यावेळेला ते अव्यक्त असलेलं बीज तिथे व्यक्त होतं, म्हणजे तिथे ते स्थूलात येतं. आधी कसं होतं? अव्यक्त होतं, अव्यक्त दशेत होतं. नंतर कसं होतं? ते सूक्ष्मात होतं, मातीच्या खाली होतं, काहीतरी चाललंय, काय चाललंय ते कळायला मार्ग नाही, सूक्ष्म अवस्थेमध्ये काहीतरी घडामोडी होत होत्या, आणि नंतर मग ते स्थूलामध्ये येतं, म्हणजे आपल्याला दृष्टीस पत्तीस पडतं, व्यक्त होतं आपल्यासमोर.
वृक्षाच्या बाजूने होतो आणि नंतर मग पुढे ते वृक्ष तो मोठा मोठा वाढत जातो, त्याचा वटवृक्ष होतो. वटवृक्ष होतो. अगदी त्याचप्रमाणे ही संकल्पना थोडी लावून घ्या आता. अनंतकाल तमप्रधान सृष्टीमध्ये अत्यंत शांत आनंद स्वरूप अशा अवस्थेमध्ये ईश्वर नावाच्या कारण देहाला एकोहम असं स्फुरण झालं. एकोहम असं स्फुरण झालं. कसं झालं, का झालं माहित नाही. एकोहम, मी कोणीतरी आहे असं वाटायला लागलं. बरोबर तसं झाल्याबरोबर त्याच्यामध्ये चंचलता निर्माण झाली, चलनवलन सुरू झालं. त्याच्यामध्ये रजोगुण प्रधानता वाढली. आधी तमप्रधान होतं ती, तमप्रधान शांत सुप्त पहुडलेली निश्चेष्ट अशी समजा शांत असलेली अशी ती अवस्था, त्या अवस्थेमध्ये थोडीशी रजोगुण प्रधानता वाढली आणि त्याच्यामध्ये मी आहे असं भान त्याला व्हायला लागलं. मी आहे एकोहम असं भान त्याच्यामध्ये व्हायला लागलं. म्हणून त्याच्यामध्ये त्या तमप्रधानापासून रजप्रधानाकडे ती हळूहळू व्हायला लागली. चित स्वरूप आधी आनंद स्वरूपामध्ये असलेली आता चित स्वरूपाकडे जायला लागली. मी आहे असं भान म्हणजे ज्ञान करून देण्याचं काहीतरी. मी आहे असं ज्ञान म्हणजे चित स्वरूप. म्हणून आधी आहे आनंद स्वरूप. मच्या रेषेमध्ये जर का तुम्ही बघितलं तर आनंद आहे आणि आता हळूच वरती चित स्वरूप. आता याच सूक्ष्म आणि काल्पनिक सुषुप्ती रूपी समष्टीचा जो अभिमानी आहे त्याला आपण हिरण्यगर्भ असं नाव दिलेलं आहे. काल्पनिकच आहे, त्याला हिरण्यगर्भ असं नाव दिलेलं आहे. तर हे हिरण्यगर्भ नाव स्वप्नावस्थेतल्या अभिमानीचं ईश्वर कारण आहे. आणि आता हिरण्यगर्भाची दुसरी ओळ जी आहे, दुसरी रो आपण बघू. तिथे त्याला आता त्या बीजाला मोड आलेला आहे, काहीतरी सुरू झालेलं आहे. एकोहम हा विचार आला म्हणजे काहीतरी सुरू झालेलं आहे तिथे. आता असं काहीतरी बराच वेळ तिथे अनंतकाल ती सृष्टी त्याच याच्यामध्ये पडलेली राहते. अनंतकाल ती रजप्रधान सृष्टी तशीच पडलेली राहते. सृष्टी अजून निर्माण झालेलीच नाहीये, सगळं काल्पनिक आहे. बरं आहे. आता चित स्वरूप, त्या चित स्वरूपामध्ये रजप्रधान असलेल्या चित स्वरूपामध्ये त्या हिरण्यगर्भामध्ये त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की आता या सगळे जे जीव आहेत, जे वासनात्मक बीज रूपाने पडलेले आहेत, त्यांना त्यांचे विषय भोग करण्याकरता म्हणून जन्म घेणं आवश्यक आहे, सृष्टीची निर्मिती होणं आवश्यक आहे. आणि म्हणून एकोहम नंतर पुढचं बहुश्याम असं स्फुरण त्याला झालं. आणि बहुश्याम रूपी स्फुरण म्हणजे जे प्रगटीकरण झालं त्याला ते झालं म्हणजे ते सतरूपाने दिसायला लागलं, ते प्रत्यक्ष वाटायला लागलं. म्हणून त्याला विराट असं, त्या अभिमानीला विराट असं म्हटलेलं आहे. हा विराट वटवृक्ष म्हणजे हे पूर्ण ब्रह्मांड आणि ते सतरूपाने प्रगट होतं. म्हणून तिथे सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. अ उ आणि म यांच्याबरोबर सत, चित आणि आनंद. गुणांची जर का वाटणी लावली तर सत्व, रज आणि तम आणि रजाबरोबरच आता सत्वगुण सुद्धा तिथे दाखवायला लागलेला. या तिन्ही गुणांना मिळून घेऊन तो परमात्मा आता प्रगट होतो आहे. पहिल्यामध्ये दुसरा आहे, माफ करा, उ मध्ये म आहे, अ मध्ये उ आणि म हे दोन्ही सुद्धा आहेत. हे असे वेगवेगळे तीन नाही आहेत. अ मध्ये उ आणि म ला घेऊन तो अप्रगटीकरण झालेला आहे. जागृती अवस्थेमध्ये आपण बघा, विचार करा, मी आहे असं आपण म्हणतो. जागृती अवस्थेमध्ये आपल्याला सतत अनुभव आहे, मी आहे, मी आहे. मी नाही असा अनुभव आपल्याला कधीच नसतो. म्हणून हा जो अनुभव आहे, ह्या अनुभवाला सद्रूपता असं म्हणतात. सद्रूप, सतरूपाने मी आहे. सत लक्षण प्रधान, त्याचं जर का लक्षण कुठलं बघितलं तर सत लक्षणाने ही जागृती अवस्थेचा निर्देशक आहे. ही जागृती अवस्थेची मात्रा आहे. ओंकाराची मात्रा स्वप्नात दिसणाऱ्या पदार्थांचं भान मला होत असतं. त्या स्वप्नात दिसणाऱ्या पदार्थांना प्रकाशित करणारा जो असतो तो मीच असतो. त्याचं मला भान होत असतं. स्वप्न मी बघत असतो, ते मला कळत असतं. ते भान म्हणजे चित रूपता. त्याचं लक्षण जे आहे ते चित लक्षण प्रधान असलेलं.
म्हणून त्याचं वर्णन उ या मात्रेने केलेलं आहे. आणि सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये कोणतेही विषय माझ्या डोळ्यासमोर नसून, कोणत्याही सुखाचा अनुभव देणारे विषय माझ्यामध्ये नसून, किंवा मी तसे विषयांचा अनुभव घेत नसताना सुद्धा निर्विषय असं सुख जे मला भोगायला मिळतं, तो आनंद रूपता, तमप्रधान असलेलं आनंद लक्षण जे आहे, आनंद रूपता जी आहे, ती म या मात्रेमध्ये सूचित केलेली आहे. अशा पद्धतीने शास्त्रकारांनी हे अ, उ आणि म, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था, आणि त्यांचा व्यष्टीच्या दृष्टीने अभिमानी विश्व तेजस प्राज्ञ, आणि समष्टीच्या दृष्टीने अभिमानी असलेला विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर, अशा पद्धतीने ही मांडणी करून ठेवलेली आहे. आता जेव्हा आपण जागृती अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला आपण स्वप्न बघत नसतो. म्हणजे काही लोक असे असतात की जे जागृती अवस्थेमध्ये सुद्धा स्वप्न बघत असतात, याला आपण दिवा स्वप्न असं म्हणतो. पण असा विचार करू आपण, शास्त्रांनी जी मांडणी करून ठेवली त्याप्रमाणे आपण हा विचार करून झालेला आहे. ज्ञान प्रकरणामध्ये व्यतिरेक आणि अन्वय या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. तर जेव्हा जागृतीमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला स्वप्न तिथे नसतं आणि सुषुप्ती सुद्धा तिथे नसते. म्हणून असं म्हणतात की जागृती अवस्थेमध्ये स्वप्नाचा आणि सुषुप्तीचा व्यतिरेक असतो. स्वप्नामध्ये जेव्हा स्वप्न बघत असतो त्यावेळेला आपण तिथे नक्कीच जागे नसतो आणि गाढ झोप सुद्धा नसते, स्वप्न सुरू असतं त्यावेळेला. म्हणून स्वप्नामध्ये जागृती आणि सुषुप्ती यांचा व्यतिरेक असतो, आणि तसंच सुषुप्तीमध्ये स्वप्न आणि जागृतीचा सुद्धा व्यतिरेक असतो असं म्हणतात. व्यतिरेकाची भाषा. पण शास्त्रकार म्हणतात पण, आणि इथेच हा चौथा येतो. आता या तीनही अवस्थेमध्ये आत्म्याचा अन्वय असतो. या तीनही अवस्थांमध्ये आत्मा साक्षी रूपाने असतो. म्हणून सगळ्यात खालची जी चतुर्थ मात्रा जी आहे, अमात्र जो आहे, तो आत्मा साक्षी रूपाने या तीनही अवस्थांमध्ये असतो. जसं उदाहरणार्थ, पण एक छोटंसं उदाहरण बघू म्हणजे हा विषय थोडासा हलका होईल. आकाशामध्ये काही ढग आले, आकाश निरभ्र आकाश आहे छान, अचानक कधीतरी काहीतरी ढग येतात. हो, ढग आले, गरजले, जोरदार विजा कडळल्या, ढग गरजले, गडगडाट झाला मेघांचा आणि बरसले. गरजले आणि बरसले, खूप मोठं भरपूर पाऊस झाला, भरपूर गडबड सगळी झाली. समजा ही जागृती अवस्था आहे. एकदा असं होतं की आकाशात खूप ढग आले, ते फक्त गरजले, बरसलेच नाही. नुसताच आवाज केला, काहीतरी झाल्यासारखं वाटलं, पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही. स्वप्नावस्था. आणि मग असं होतं की आकाशात ढग आलेच नाहीत. रात्रीची वेळ, फक्त अंधारच अंधार, आकाश निरभ्र आहे का काय हे देखील कळायला मार्ग नाही. इतका अंधार होता, आकाशात ढग आले काय, गेले काय, गरजले काय, बरसले काय, काहीही कळलं नाही. ढग आलेच नाहीत. सुषुप्ती अवस्था. जागृती अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था. तर थोडासा प्रश्न आहे, बारीक आणि मार्मिक प्रश्न आहे, नीट लक्ष द्या. ज्या वेळेला आकाशामध्ये ढग येतात, गरजतात, बरसतात, ते झालं काय किंवा नाही झालं काय, या तीनही अवस्थांमध्ये जसा आपण आता विचार केला, या तीनही वेळेला आकाश नावाच्या तत्वावर काही परिणाम होतो का? आकाश जसंच तसंच असतं. आकाशामध्ये काहीही फरक होत नाही, कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होत नाही. आकाशाचा आधार घेऊनच या सगळ्या गोष्टी होतात हे, बरं का. ढग कुठे निर्माण झाले, कुठे आले, कुठे गरजले, कुठे बरसले, सगळं ते आकाशातच होत आहे. पण आकाश त्या तीनही गोष्टींमुळे कधीही प्रभावित होत नाही. आकाश ढग आले म्हणून काही खूप मोठं झालं असं होत नाही. पाऊस पडल्यानंतर आकाश छोटं झालं असं होत नाही. खूप आवाज झाला, खूप गडगडाट झाला म्हणून आकाश घाबरलं असं होत नाही. खूप प्रचंड प्रमाणात पाऊस झाला म्हणून आकाश ओलं झालं असंही होत नाही. त्या आकाशाच्या आधारावर, म्हणजे आकाशाच्या अधिष्ठानावर ही सगळी करामत चालू आहे. पण तरी सुद्धा आकाश कसं असतं, आकाश निरभ्र, वेगळं, असंग असतं. आकाश जसंच्या तसंच असतं. त्या आकाशाला कुठलाही परिणाम त्याच्यावर होत नाही. अगदी त्याचप्रमाणे हा जो आत्मा आहे, हा आत्मा अधिष्ठान रूप या तिन्ही अवस्थांना
अधिष्ठान रूप आहे. या आत्म्याचा तीनही अवस्थांमध्ये अन्वय आहे. आत्मामध्ये काहीही बदल होत नाही. आत्मा असंग आहे तसाच आहे. आत्मा काही जागृत होत नाही. आत्मा काही स्वप्न बघत नाही. आत्मा काही सुषुप्तीमध्ये जात नाही. आत्मा सर्वत्र आहे, सगळीकडे आहे. तो या तीनही अवस्थांना व्यापून आहे. जरी का तो वेगळा चतुर्थ असा खालच्या ओळीत दाखवला आहे, तरी मगाशी मी ज्या पद्धतीने म्हटलं की हा म घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तो खालचा चतुर्थ आहेच, त्याला गृहीत धरा. खालची ओळ धरूनच म एस्टॅब्लिश होऊ शकतो. खालच्या अधिष्ठानावरच म झाला. म ची मात्रा आणि ती ओळ आली. त्या म ला आणि खालच्या ओळीच्या अधिष्ठानाला धरूनच मग पुढे उ आणि ती ओळ निर्माण झाली. आणि नंतर उ आणि म ला धरूनच पुढे जागृती अवस्थेमध्ये आलेली पूर्ण चार्ट, पूर्ण टेबल आपल्या डोळ्यासमोर जो येतोय तो निर्माण झाला. अशा पद्धतीने ही मांडणी केली की लक्षात येईल की आत्माचा अन्वय या तीनही अवस्थांमध्ये आहेच आहे. अ, उ आणि म आणि सगळ्यात खालती चतुर्थ म्हणजे अमात्र असा आत्मतत्व. आता आपण विचार करतो आहोत, मग हे अ, उ आणि म हे काय दर्शवतात? याचं काय आहे? आत्म्याचं वर्णन करताना त्याच्यात 3 मात्रा अकार, उकार, मकार असं समर्थांनी सांगून ठेवलंय. अ, उ, म हे काय आहे मग? हे अ, उ, म जे काही दर्शवतात ते सगळं मिथ्या आहे. त्याला सोपाधिक चैतन्य असं म्हणतात. स उपाधिक चैतन्य म्हणजे काही ना काही उपाधीमध्ये अडकलेलं चैतन्य. त्या उपाधीचा बाध केला की मूळचं चैतन्य जसं आहे तसंच आहे. हा विचार आपला करून झालेला आहे सगळ्यांचा. उपाधी विषय आठवा. उपाधीचा बाध, सोपाधिक चैतन्य म्हणजे काय? आता इथे कारण शरीराचा प्रधान म्हटलेला आहे, अभिमानी म्हटलेला आहे. इथे स्वप्नावस्थेचा अभिमानी म्हटलेला आहे. इकडे जागृतीचा अभिमानी म्हटलेला आहे. म्हणून त्यांची नावं वेगवेगळी पडलेली आहेत. इकडे व्यष्टीपुरतं मर्यादित करून त्याला बोलायचं झालं तर विश्व तेजस प्राज्ञ असं म्हटलं जातं. समष्टीमध्येच जर का त्याचं बोलायचं झालं, सगळ्यांचं कलेक्टिव्ह म्हणून जर का घ्यायचं झालं तर त्याची नावं पुन्हा बदलतात. विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर असं म्हटलं जातं. म्हणजे नावांमध्ये फक्त बदल होतोय. नावं बदलतात. आतलं जे तत्व आहे त्याच्यात काहीही फरक पडत नाही. उपाधी बदलली म्हणून त्याची नावं बदलली, नावं बदलली म्हणून त्याचं कार्य बदललं, थोडासा फरक त्याच्यामध्ये पडायला लागला. गुणांची दशा वाढायला लागली, कमी जास्त व्हायला लागली. कुठे तमप्रधान आहे, कुठे रजोप्रधान आहे, कुठे सत्वप्रधान आहे. अशा पद्धतीने ही मांडणी केली. अ, उ आणि म ह्या 3 मात्रांनी जे काही दर्शवलं जातं त्याला सगुण ब्रह्म असं म्हणतात. आणि चतुर्थ जो आहे तो आपल्या ध्यानाचा विषय आहे. तो आपला विषय आहे. तिथे मला आपलं लक्ष वेधायचं आहे. आपल्या सगळ्यांचं जे गरजेचं जिथे आपल्याला जायचं आहे ते तो चतुर्थ, अमात्र, तुरीय तेच फक्त सत्य आहे. तेच फक्त माझं स्वरूप आहे. तेच निरुपाधिक चैतन्य आहे. त्यालाच निर्गुण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. त्याला कुठलीही उपाधी नाही. हे निरुपाधिक आहे. त्याला निर्गुण ब्रह्म म्हटलेलं आहे. सगुणाचे नि आधारे निर्गुण पावे जे निर्धारे. या अ, उ, म चा सगुण ब्रह्माचा आधार घ्यायचा आणि त्याचा शेवटी जो शांत ब्रह्म जे आहे तिथेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. म्हणून ओम हे जेव्हा म्हणतो आपण, या ओम मध्ये या तिन्ही मात्रा, त्या तिन्ही मात्रांचा निर्देश, त्याच्या पद्धतीची सृष्टीची कारणमीमांसा, सृष्टीच्या कारणमीमांसेनंतर होणारा पुन्हा प्रलय सुद्धा सांगितलेला आहे समर्थांनी, शास्त्रकारांनी. तो प्रलय सुद्धा त्याच पद्धतीने होतो पुन्हा. त्याचं वर्णन आपल्याला आता करायला नको. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या ओम या शब्दाचा निर्देश जेव्हा आपण करतो त्यावेळेला दोन्ही अपरब्रह्म आणि परब्रह्म, परब्रह्म म्हणजे खालचे ओळ आणि अपरब्रह्म म्हणजे सगळं वरचं मिळून, सगळा पसारा मिळून जे म्हणतात, हे सगुण ब्रह्म ज्याला म्हटलेलं आहे, अ, उ, म या तिन्ही रोज जर का धरल्या तर त्या मिळून त्याला अपरब्रह्म, सगुण ब्रह्म, ओम तिथे सुद्धा निर्देश करतं. आणि परब्रह्म ओम म्हणजे आत्मा, साक्षी, तुरीय, चतुर्थ तिथे सुद्धा निर्देश करतो. ओम त्या सगळ्यांमध्ये अनुस्यूत आहे. सगळ्यांचा ओमचा त्या तीनही अवस्थांमध्ये अन्वय आहे. म्हणून ओम म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच ओम. आणि हा जो तुरीय आहे, तुरीय म्हणजे चौथा, चौथा म्हणजे चतुर्थ, त्याला नावच त्यांनी तसं ठेवलेलं आहे.
खरं म्हणजे तेच फक्त सत्य आहे. त्याला चौथा का म्हटलं हा सुद्धा प्रश्न आहे. पण मांडुक्यामध्ये त्याला चौथा म्हटलेला आहे, चतुर्थ. का चतुर्थ म्हणावं लागलं? कारण पहिले 3 सांगावे लागले ना, म्हणून. आपल्या अनुभवांमध्ये हे पहिले 3 बसतात. तो आपला अनुभव आहे. म्हणून ते अनुभव वेगवेगळे कॅटेगराईज करण्याकरता म्हणून ते 3 सांगावे लागले. म्हणून ते सांगण्याकरता आणि त्याला मॅप करण्याकरता म्हणून ज्या मात्रा ओंकाराच्या दर्शवण्यात आल्या त्या अ, उ, म या मात्रा दाखवाव्या लागल्या. आणि मग परब्रह्माचे जे ते पाद आहेत ते 3 पाद त्याच्यामध्ये आणावे लागले. अशा पद्धतीने हा जो चतुर्थ आहे, अमात्र आहे, हा जो आत्मा आहे, तो आत्मा म्हणजे मी आहे. तो असंग आहे. तो या 3ही अवस्थांमध्ये लिप्त होत नाही हे लक्षात ठेवायचं. त्याचा मगाशी आपण आकाशाचा दृष्टांत बघितला. ज्याप्रमाणे आकाश जसं असतं तसंच असतं. पाऊस येऊन पडला तरी आकाश ओलं होत नाही. अगदी त्याचप्रमाणे स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये मी कुठेही भटकत असलो तरी आत्मतत्वावर, माझ्या आत्म्यावर, माझ्या स्वरूपावर कुठलाही परिणाम होत नाही. हा आत्मा निर्विकार, त्याला अजिबात विकार पावत नाही. आत्म्याला कुठलेही विकार होत नाहीत. देह झोपी जातो, इंद्रिय झोपी जातात, मन शांत होतं, मन अंतःकरण लय पावतं. हे सगळे घटक कुठले आहेत? स्थूलाचे आणि सूक्ष्माचे. म्हणून स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे 3ही शरीर त्यांच्या अतीत तो आहे. त्यांच्या अतीत तो आहे. निर्विकार तो तत्व आहे. निर्विकार. म्हणून म्हणतो आपण, सगळ्यांना माहिती आहे, त्वम गुणत्रयातीतः. जे वरती 3 गुण दिसत आहेत ना, सत्व रजतम, अ उ म च्या बरोबर आहेत ते सत्व रजतम 3 गुण, त्यांच्याही अतीत असलेला हा चतुर्थ चौथा. म्हणून त्वम गुणत्रयातीतः खालचा, त्वम अवस्थात्रयातीतः पुन्हा खालचा, 3 अवस्थांच्या पलीकडचा, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांच्या पुढचा, त्वम देहत्रयातीतः स्थूल, सूक्ष्म आणि कारण या 3ही देहांच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे ते, म्हणून पुन्हा खालचं, त्वम कालत्रयातीतः भूत, वर्तमान आणि भविष्य या 3ही कालांच्या अतीत असलेलं असं जे आहे ते ओम. भूत, वर्तमान आणि भविष्य या 3ही कालांच्या अतीत असलेलं जे तत्व आहे ते ओम आहे. जे कालातीत आहे ते ओम आहे. मांडुक्य उपनिषदातला पहिलाच मंत्र हे सुचवतो आपल्याला. म्हणून जागृती, पुन्हा एकदा, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, त्या जागृती आणि स्वप्नामध्ये होणारं जे ज्ञान असतं, होणारं जे ज्ञान आहे, आपण जे जाणतो, बघतो, ऐकतो, स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला ज्ञान होतं, त्यांचा जो अभिमानी. सुषुप्ती अवस्थेमध्ये व त्यात होणारा जे आनंदाचा सुखाचा जो भाग आहे, गाढ झोप लागल्यानंतर जो आपल्याला बरं वाटतं की नाही सगळ्यांना, गाढ झोप लागल्यानंतर जो आनंद होतो, त्याचा जो अनुभव आहे त्याला अज्ञान सुख असं सुद्धा म्हणतात. या सगळ्यांचा संग्रह करून, या सगळ्यांना गृहीत धरून, या सगळ्यांच्या बरोबर अ, उ आणि म या ओंकाराच्या मात्रा या सगळ्या एकरूप आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर मिळून जो पूर्ण आहे तो ओंकार आहे. चतुर्थ जरी का असला आणि तो आत्मा आपलं स्वरूप असला तरी सुद्धा ओंकारामध्ये काय काय समाविष्ट केलेलं आहे बघा. त्या 3 मात्रांमध्ये हे जे काही दिसतंय ते सगळं आणि याच्याही अतीत असलेलं सगळंच्या सगळं, असा जो आहे तो ओम. या ओंकाराला जाणून घ्यायचं आहे. सगळं मिळून संपूर्ण अ, उ, म ह्या मात्रांमध्ये दाखवणार, या मात्रांमधनं निदर्शनास येणार आणि त्याच्याशिवाय जो अधिष्ठान रूप, साक्षी रूप असलेला हा जो तुर्य, तो ओम, तो मी आहे. तो ओम कसा आहे? तो स्वयंप्रकाश आहे. तो स्वयंप्रकाश अद्वितीय आहे. तो अविनाशी आहे. तो परिपूर्ण आहे. तो व्यापक आहे. तो अव्यवहार्य आहे. त्या ब्रह्माला ओम असं म्हणतात. अतिशय सुंदर मंत्र. मांडुक्यातला 7वा मंत्र कोणी अभ्यास करणारा असेल तर बघावा कृपा करून. 7व्या मंत्रामध्ये त्या चतुर्थचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. हा चतुर्थ कसा आहे? हा सुषुप्तीमधला नाहीये, सुषुप्तीमध्ये अडकत नाही, हा स्वप्नामध्ये सुद्धा अडकत नाही, त्याच्याही पलीकडे आहे. सुषुप्ती आणि स्वप्न या 2 अवस्थांमधला जर का आतमधला विचारला तर तो त्याच्यातही अडकत नाही,
तो जागृती अवस्थेमध्ये पण नाही, तो या तीनही अवस्थांच्या पलीकडे आहे म्हटलं तर त्याच्या पलीकडे आहे, पण त्या अवस्थांना धरून सुद्धा तोच आहे. तर सुंदर वर्णन केलेलं आहे. मी मंत्र वाचून दाखवतो तुम्हाला. माझ्यासमोर इथे पुस्तक आहे. नांतः प्रज्ञ न बहिष्प्रज्ञम नो उभय प्रज्ञम न प्रज्ञान घनम न प्रज्ञम ना अप्रज्ञम अदृष्ट. मग आता हे असं सगळं असून कसं आहे, आता खूप सगळे वर्णन केलेलं आहे आत्मतत्वाचं. ते कसं आहे वर्णन, त्या चतुर्थ तुरीयचं वर्णन इथे सुरू आहे. जे माझं स्वरूप आहे, खरं स्वरूप, त्याचं वर्णन इथे सुरू आहे. अदृष्ट, अव्यवहार्य, अग्राह्य, अलक्ष्य, अलक्षण, अचिंत्य, अव्यपदेश्य, एकात्म प्रत्ययसार, प्रपंचोपशमम, शांतम, शिवम, अद्वैतम, चतुर्थम, हे चौथं. मन्यते, स आत्मा, तो आत्मा आहे. स विज्ञेय, म्हणजे त्याला जाणून घे. अशा पद्धतीने ही आहे. या मंत्राचा अर्थ मी आता इथे आपल्याला सांगत नाही, कारण तो आपण आता बघितला. प्रत्येक शब्दाचा अर्थ बघितला तर आपल्याला वेळ पुरणार नाही. आपलं स्वरूप कुठलं आहे, अधिष्ठान स्वरूप चतुर्थ तुरीय जे अधिष्ठान स्वरूप आहे ते मी आहे. ते कसं आहे, सुंदर वर्णन पुन्हा आपण सर्वजण जाणतात. प्रातस्मरण नावाचं एक स्तोत्र आहे, परब्रह्म स्तोत्र. प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वम, सगळ्यांना माहिती असेल हे स्तोत्र. सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत् स्वप्न जागर सुषुप्तिम वैति नित्यम तद ब्रह्म निष्कलम अहम न च भूत संगः. आदि शंकराचार्यांनी तेच सांगितलेलं आहे. यत् स्वप्न जागर सुषुप्ती, तीन पुन्हा आलेल्या तिथे अवस्था, यांना जाणणारा जो नित्य आहे, नित्यम यांना जाणणारा जो नित्य आहे, या तिन्ही अवस्थांमध्ये जो नित्यत्वाने असतो, म्हणजे ज्याचा अन्वय आहे, असं तद ब्रह्म निष्कलम अहम, ते ब्रह्मतत्व, ते निष्कल आहे, ते माझं स्वरूप आहे, त्याला मला जाणायचं आहे. मग ओंकाराच्या साधनेचा जेव्हा आपण विचार करतो, ओंकाराच्या उपासनेचा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला ओम जेव्हा म्हणतो त्यावेळेला किती गोष्टींचा व्यापक विचार याच्यामध्ये समाविष्ट आहे हे आपल्याला कळतं. एका शब्दाने, एका अक्षराने त्या ओंकाराला सूचित केलेलं आहे. नाथ महाराजांची योग उभी बघू. तिन्ही अवस्थान माझी मी सतत, तिन्ही अवस्था ते मी प्रकाशित, तिन्ही अवस्था हुनी अतीत, तो जाण निश्चित मी तुरियू. मी तुरियू म्हणजे तुरिया अवस्थेमधला चतुर्थ कसा आहे, तीनही अवस्थान माझी सतत, तीनही अवस्थांमध्ये मी आहेच आहे, तिन्ही अवस्थांना मी प्रकाशित करणारा आहे, आणि असं असून सुद्धा या तीनही अवस्थांच्याहून मी अतीत आहे, त्यांच्याही पलीकडे आहे, असं जे तत्व आहे ते मी. असा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला या ओंकाराच्या व्याप्तीचा आवाका किती आहे हे कळतं. आणि मग ओंकार साधना करताना जरा आपल्याला त्याची एकदा व्याप्ती कळली की खऱ्या अर्थाने काय साधायचं असतं, कसं साधायचं असतं ते कळतं. आपण आता उपासना पद्धती बघू. ओंकाराची उपासना कशी करायची, त्याचं वर्णन कसं केलेलं आहे ते बघू. आपल्या प्रेझेंटेशन मी आता थांबवतो. आपण बघितलं 3 मात्रा किंवा 4 मात्रा म्हणूया, अ, उ आणि म. तर अ, उ, म असं जरी का असलं तरी त्याचा उच्चार करताना आपण ओम असा करतो. कारण अ अधिक उ संस्कृतामध्ये संधी होते, त्यावेळेला अ अधिक उ बरोबर ओ असा त्याचा उच्चार करण्यात येतो. त्याच्यामुळे अ, उ, म अशा 3 मात्रा जरी का असल्या तरी उच्चार करताना कधीही पण अ, उ, असा उच्चार नाही करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म चा उच्चार म असा पण नाही करायचा, कारण तो म कसा आहे, अनुस्वार रूपक आहे, म्हणून ओमचा उच्चार ओम असाच होतो, तो तसाच उच्चार करायचा असतो. पण शास्त्रकारांनी त्याच्यामध्ये पण काहीतरी गंमत करून ठेवलेली आहे. शास्त्र असं सांगतं
की प्रापंचिकांनी, सामान्य माणूस जे असतो, त्यांनी नुसत्या ओमचा उच्चार करू नये. मगाशी आपण विचार केला की नाही, ओम तत्सत असे 3 शब्द आहेत. हे 3 शब्द एकच दर्शवतात, ओम तत्सत. पण म्हणताना आपण नेहमी एक लक्षात ठेवा, आपण उच्चार करताना नेहमी आपण हरिओम तत्सत असंच म्हणतो, बरोबर की नाही? हरिओम तत्सत. गीतेच्या शेवटी त्याला पुष्पिका म्हणतात. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक पुष्पिका असते. त्या पुष्पिकेमध्ये लिहिताना खाली लिहिलं असतं, अध्याय संपल्यानंतर, ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता उपनिषत्सु इत्यादी इत्यादी सगळे आपण जाणतो. पण ज्यावेळेला आपण ते गीता म्हणतो, त्याचं जेव्हा आपण पठण करतो, त्यावेळेला नुसतं ओम जरी का म्हटलेलं असलं, तिथे ओम तत्सदिती असं जरी का लिहिलेलं असलं, तरी त्याचं उच्चारण करताना आपण हरि ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीता असं म्हणतो. म्हणून तिथे हरी म्हणावा लागतो आधी. आणि तो हरी सुद्धा नुसतं हरि ओम असं नाही येते, तर हरिही ओम असं आहे. म्हणजे तो हरी हा विसर्गासह असतो. हरिही इथे विसर्ग आहे आणि मग हरिही ओम असं म्हणतात. म्हणून कुठलेही सूक्त बघा, अनेक प्रकारचे सूक्त ओंकाराने सुरू होतात. श्री सूक्त आहे, पुरुष सूक्त आहे, हरिः ओम सुवर्णवर्णां हरिणीं सुवर्णरस्त्रजां किंवा सहस्रशीर्षा, तर ते हरिः ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद. उच्चारण जेव्हा होतं त्यावेळेला ओमच्या बरोबर हरी म्हणण्याची पद्धती आहे. निर्गुण ब्रह्माची उपासना करताना आधी त्याच्याबरोबर सगुण ब्रह्म म्हणून हरी हा शब्द इथे जोडलेला आहे. म्हणून सामान्य प्रापंचिक मनुष्याने ओंकाराचा जेव्हा आपण जप करतो त्यावेळेला नुसत्या ओंकाराचा जप करू नये असं शास्त्र आपल्याला सांगतं. जे संन्यासी असतात, जे परिव्राजक असतात, त्यांनी नुसत्या ओंकाराचा जप केला तर चालेल, त्यांना तो अधिकार आहे. जे पवित्र असतात, जे अत्यंत विरक्त असतात, जे अत्यंत शुद्ध असतात, ज्यांचं अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे, अशांनीच फक्त ओंकाराचा जप करावा. बऱ्याच जणांना हे माहिती नसतं. ओम सर्वत्र आहे, उपलब्ध आहे, पुस्तकांमध्ये दिलेलं आहे. ओम म्हटल्याने छान होतं, योगा करताना ओम म्हणायचा असतो, असं सगळं करून काही जण नुसताच ओंकाराचा जप करत जातात आणि मग त्याचा जो दुष्परिणाम होतो तो त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. मग काहीतरी कुठेतरी ऐकायचं, वाचायचं आणि आपल्याला सुचेल तेव्हा आपल्या बुद्धीने साधना करायची, असं करून काही चालत नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये सुद्धा ओंकाराबरोबर अजून काही मंत्र किंवा नाम जोडून घेतलेला आहे. तुम्ही बघा कितीतरी मंत्र आहेत जे ओंकारासहित आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम गं गणपतये नमः, ओम नमः शिवाय, कितीतरी मंत्र आहेत. किंवा साधं हरी ओम म्हणा नुसतं. ह्या सगळ्या मंत्रांमध्ये पूरक म्हणून त्याच्याबरोबर अजून सगुणाची उपासना पद्धती आणि ओमच्या निर्देशाने सगुण आणि निर्गुण असं दोन्ही तत्वांची पद्धती आपल्या समोर शास्त्रकारांनी ठेवलेली आहे, आपल्या संतांनी ठेवलेली आहे. याचा अर्थ ज्या मंत्रांमध्ये ओम नाही ते मंत्र काही कमी दर्जाचे आहेत असं समजण्याचा अजिबात इथे माझी मांडणी तशी नाही. जे मंत्र ओंकाराच्या शिवाय सुद्धा आहेत, असे कितीतरी मंत्र आहेत ज्याला मंत्राचा दर्जा आहे आज. श्रीराम जय राम जय जय राम उदाहरणार्थ, त्याच्यात ओम नाहीये, पण तरी सुद्धा तो एक मंत्र आहे, नाम मंत्र. नाम कलियुगामध्ये अत्यंत श्रेष्ठ आहे. ओंकाराचा जप करताना ओम हा वैदिक उपासना पद्धतीचा मंत्र आहे, म्हणून ओम हा वैदिक कालापासून आलेला आहे. त्याची उपासना करताना आपला तो अधिकार आहे की नाही एवढं जाणून ठेवायचं, एवढं लक्षात ठेवायचं, म्हणजे काम झालं. दुसरी एक उपासना पद्धती आपल्याला शास्त्रकारांनी सांगून ठेवलेली आहे, ती अशी की आपल्या श्वासावर लक्ष ठेवायचं. ओंकार करताना आपल्या श्वासावर लक्ष ठेवून ओंकार साधायचा. त्याला सोहम सोहम असं म्हणतात. सोहम हंसा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते. दासबोध समर्थ रामदास स्वामी सांगतायत, ते ब्रह्म तू आहेसी. कसं? कुठलं ब्रह्म? सोहम हंसा तत्वमसी. आता किती सुंदर शब्द आहेत बघा. जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेतो आणि श्वास शांतपणे बाहेर सोडतो, जेव्हा आपण प्राणायाम करतो त्यावेळेला 6 आणि
हम असा उच्चार आपल्या तोंडून होत असतो. सोहम आणि हंसा हे दोन्ही हमसा किंवा सोहम उलट केलं तरी काय, ते तत्वमसीच्या बरोबर आहे. श्रीगुरूंनी तत्वमसीचा उपदेश केलेला असतो. श्रीगुरु जेव्हा तत्वमसीचा उपदेश करतात तेव्हा शिष्यानी ते तत्व म्हणजे मी, ते ब्रह्म मी आहे, सहा अहम असा विचार करायचा. किंवा अहम सहा म्हणजे मीच ते ब्रह्म आहे, हंसहा हंसहा म्हणून सोहम हंसहा तत्वमसी. काय त्याचा अर्थ आहे आपण बघितलाय मागच्या वेळेला आपण तत्वमसीचा अर्थ, ते ब्रह्म तू आहेस. विचार पाहता ऐसी स्थिती सहजची होते. असा जेव्हा आपण रोज प्रयत्नपूर्वक विचारपूर्वक जेव्हा अशी साधना करतो त्यावेळेला एक वेळ अशी येते की सहजची स्थिती ऐसी होते. सहजच आपण तदाकार होऊन जातो. अतिशय सहज उत्स्फूर्तपणे हलकेच ज्याला म्हणतात तसं. समर्थ म्हणतात धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. श्वास घेताना धरिता सो सो आणि स्वांडिता म्हणजे श्वास सोडताना हम हम असा आवाज येतो. तर सोहम अखंड चाले सोहम सोहम. आता या सोहमलाच ओंकारामध्ये कसं कन्वर्ट करता येईल. दिवसभरामध्ये आपण 21,600 एक शास्त्रकारांनी पुन्हा एक संख्या सांगून ठेवलेली आहे, इतका श्वास आपण घेतो. 21,600 वेळा आपण श्वासोश्वास करतो. त्या सोहम मधला जो सहा आहे तो स आहे हा सोडून द्या. त्या सोहम मधला जो हम आहे हंकार आहे तो हंकार सोडून द्या. पुरतं काय. थोडा विचार करा लक्षात येईल. सोहम सोहम असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्या सो मधला हा सोडून द्या आणि हम मधला ह सोडून द्या. उरतं काय, ओम. एवढंच उरतं. शिल्लक काय राहतं, ओम. त्या ओम वर जेव्हा आपण गाडी आणतो त्यावेळेला आपल्याला जे पाहिजे ते मिळू शकतं. म्हणून ओंकार साधना करताना म्हणून बघा ओम असं जेव्हा आपण म्हणायला लागतो, जेव्हा आपण बसतो म्हणायला त्यावेळेला सुद्धा ओ अचा उच्चारण सुरू होतं. तो हळूच अचा उच्चारण अ संपतो आणि मग हळूच ओठ मिटायला लागतात. त्यावेळेला ऊ असा उच्चार सुरू होतो. मग हळूच तो ऊ सुद्धा सुटून जातो जेव्हा ओठ मिटतात आणि मग असा मकार सुरू राहतो अनुस्वार रूपी. आणि मग जेव्हा तो श्वास संपतो आणि म सुद्धा संपून जातो. अ उ म म्हणजे ओम असं म्हटल्यानंतर जेव्हा तो आवाज जो नाद आहे तो सुद्धा ज्या वेळेला संपून जातो त्यावेळेला शेवटी काय उरतं. शेवटी काय उरतं ते जे आहे ना ती शांती आहे. ओमचा उच्चारण करून झाल्यानंतर अ उ आणि म हे तीनही संपल्यानंतर जो चौथा उरलेला असतो ज्याला चतुर्थ म्हटलेलं आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न करायचा. जिथे काहीही नाही, जिथे कुठलाही विषय नाही, तिथला कुठलाही विचार नाही, अशी निर्विकार निर्विषय अशी जी अवस्था आहे ती अवस्था, अशी जी शांती आहे, ओम म्हटल्याच्या नंतरची जी शांती आहे ती शांती ती पकडायची. तो आत्मा, तो मी, ते माझं स्वरूप आहे. पुन्हा श्वास घेऊन लगेच घाईघाईत ओम सुरू करू नका. आपण काय करतो, ओम म्हणायचंय जप करायला बसतो, ओम 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 असं करू नका. असं केल्याने काय होईल, एका मागोमाग एक ओम 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 सुरू राहील काही लापडणार नाही. म्हणून ते म्हणतात दोन नामांमधला जो संधी आहे तो पकडा. तिथे काय उरतं त्या दोन नामांच्या मध्ये. एक नाम घेऊन झालेलं आहे, संपलेलं आहे, आता काही नाही. दुसरा विचार, नाम घेण्याचा विचार येण्याच्या आधी जे असतं, जी शांती आहे, जे शून्य आहे, तिथे आपण म्हणू शकतो त्याला शून्य असं म्हणायची भाषा आहे. पण त्या शून्याला जाणणारा परत तिथे जो मी अशा नावाने जो असतो, मी आहे निर्विकार निर्विषय असलेला जो मी, तो दुसरा मीच तिथे आहे फक्त. आणि जो तिथे जो मी आहे, मी रूपाने जो शिल्लक आहे तिथे, ते ब्रह्म, ते माझं स्वरूप आहे. थोडा विचार करून बघा, साधना करून बघा, म्हणजे प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने हे जाणवेल कसं होतं, ही प्रक्रिया कशी होती ती. आवाज, नाद, नाद ब्रह्म म्हणून ओंकाराचा आवाज महत्वाचा आहे. ओंकाराचा मगाशी आपण जे चित्र बघितले ते चित्र म्हणजे काही महत्वाचं नाही. अक्षराने दाखवलंय तसं ओम असा काढतात, असं एकाक्षर ब्रह्म म्हणून ते सुचवलेलं आहे. पण त्या अ उ म ह्याला देखील विसरून जायचं.
ते चित्र सुद्धा विसरून जायचं. तो जो आवाज आहे, तो जो ध्वनी आहे, तो जो नाद आहे, तो नाद पकडण्याचा प्रयत्न करायचा. आणि तो नाद पकडून त्या अवर न टिकता, त्या ऊवर न टिकून राहता, त्या म ला न साधून राहता, न पकडून ठेवता, अ, उ आणि म यांना सोडून जो उरतो, त्याच्यानंतर जे उरतं त्याला आपण सायलेन्स म्हणू, त्याला आपण शांतता म्हणू. ते जे आहे ते शांत ब्रह्म. आणि ते शांत ब्रह्म म्हणजे मी. तीच माझी निर्विकार स्थिती आहे, निर्विचार स्थिती आहे, निर्विषय स्थिती आहे. ते माझं स्वरूप आहे. म्हणून ओम म्हणून झाल्याच्या नंतरची जी शांती आहे ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असतो. नामजपामध्ये सुद्धा ओम नमः शिवाय किंवा जे कुठले मंत्र असतात त्या मंत्रांमध्ये सुद्धा आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला माळ घेऊन जेव्हा आपण म्हणतो असे प्रकारचे मंत्र जपाला जेव्हा बसतो, सुरुवातीच्या काळात गरजेचं असतं की 108 माळ झाले पाहिजे, म्हणून माळ घेतली व आणि म्हणायला लागू. ठीक आहे, समजू शकतो. मनाला आणि शरीराला वळण लावण्याकरता म्हणून कटाक्षाने बसून ती माळ घेऊन तेवढी एक माळ तरी जप झालाच पाहिजे अशा निश्चय करून जेव्हा आपण बसतो ते आवश्यक आहे सुरुवातीच्या काळात. पण साधकाची जसजशी प्रगती व्हायला लागते त्यावेळेला एक मण्यापासून दुसऱ्या मण्यामध्ये जाण्याचं भान सुद्धा जिथे राहत नाही तशी ती अवस्था आणि ती शांतीची अवस्था, ती आनंदाची अवस्था आपल्याला गाठायची आहे. आणि तसे जर का गाठून राहिलो तर खऱ्या अर्थाने माळ हातातनं गळून पडण्याचं सार्थक होईल. खऱ्या अर्थाने असं विषय मोठा आहे, व्यापक आहे. आपण याला आपल्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. अ, उ, म ह्या 3 मात्रा आणि त्याच्याच बरोबर चौथी अमात्र जे आहे त्या अमात्राच्या बद्दल, तुरीयेच्या बद्दल सुद्धा आपण विचार केला. ओंकाराची साधना कशी करावी, कशा पद्धतीने त्याचं चिंतन करावं, ओम म्हणजे काय, त्याची व्याप्ती किती आहे, हे आज समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. आज श्रीगुरूंच्या चरणी एवढीच प्रार्थना करू की ती साधना आपल्या सर्वांच्या हातून दृढतेने, निष्ठेने चालू राहू देत. आणि आजचं हे पुष्प श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि इथेच थांबतो. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. खूपच सुंदर. आजच्या विवेचनावर आधारित जर कोणाला काही शंका असतील, प्रश्न विचारायचे असतील तर आपल्याकडे थोडा वेळ आहे, 10-12 मिनिटं, की त्यामध्ये आपण थोडी प्रश्न उत्तरं घेऊ शकतो. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असतील त्यांनी स्वतःला अनम्यूट करा, प्रश्न विचारा आणि मग म्यूट करा, म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकायला. हरिओम दादा. बोला. ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या, म्हणजे एक अशी ओवी आहे, म्हणजे 2 आहेत खरं तर. तैसे चित्त राहिल्यावरी पांडवा, प्राणाचा प्रणवची करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनवरी. मग हे जे प्रणव म्हटलेलं आहे हे ओंकाराचंच, म्हणजे जो तुम्ही नाद म्हटला त्याला प्रणव म्हटलंय का? हो, प्रणव म्हणजे ओम, ओम म्हणजे प्रणव. ओंकार आणि प्रणव एकच आहेत. अच्छा. आणि तैसे चित्त राहिल्यावरी म्हणजे चित्ताची शांत झाल्यानंतर सगळी इंद्रिय जेव्हा शांत होतील त्याच्यानंतरचा जो नाद आहे, जो अनुस्यूत नाद आहे आपल्यामध्ये, तो म्हणजेच प्रणव असं म्हणावं लागेल, हो ना? आता ते ओवीचा संदर्भ काय आहे ते बघा तुम्ही, कुठल्या अध्यायातली किती ओवी आहे कसं ते बघून त्याप्रमाणे त्याचा अर्थ लावायला पाहिजे. पण प्रणव म्हणजेच ओम. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की इंद्रिय शांत झाल्याशिवाय आपलं मन ओंकारामध्ये लागणं अशक्य आहे. त्याच्यामुळे इंद्रियांची शांती अपेक्षितच आहे, मनाची शांती अपेक्षित आहे, चित्ताची शांती अपेक्षित आहे.
हा विचार आपला आधी करून झालेला आहे की अंतःकरण हा. शुद्ध पाहिजे आणि अंतःकरण शांत पाहिजे. अच्छा. हा, आणि अंतःकरण शुद्ध मग आणि शांत असेल तर मग आपलं चित्त जिथे एकाकार व्हायचं आहे तिथे एकाकार होऊ शकतं. मग तो प्रणव असेल, ओम असेल, किंवा मग श्रीगुरूंनी दिलेलं जे नाम असेल त्या नामामध्ये सुद्धा तीच ताकद असते जी त्या ओंकारामध्ये आहे. अच्छा. आणि दुसरं एक फक्त एकच माझी ओवी आहे आता. कंदवनी हृदयवरी प्रणवाची उजरी करिता तेची शरीरी प्राणू म्हणिपे, अशी एक त्यांची म्हणजे माऊलींची ओवी आहे. तर हा. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की प्रणवाचा उच्चार हा आधारापासून सहस्त्रदलापर्यंत तो प्रकट करते. हो, बरोबर आहे. योग अच्छा, म्हणून मार्गातल्या त्याला प्रक्रिया प्राण आहेत. म्हणतात. हा, योग हं? मार्गातल्या प्रक्रिया आहेत. सहस्त्रदल म्हणजे अच्छा. षटचक्र आलं. ते षटचक्र हं. कुठे, त्याची व्यवस्था, ती सगळी ज्ञानेश्वरीमध्ये ती तशा पद्धतीची मांडणी केलेली आहे. योग मार्गाचा जो अभ्यासक असतो, जे योग मार्ग जाणतात आणि जे योग मार्गाचा ज्यांनी अभ्यास केला आहे, अशा व्यक्तींना तो प्रश्न विचारावा आणि अशा व्यक्तींकडनं तो समजून सुद्धा घ्यावा. आणि आपण तसे अधिकारी आहोत का हे देखील तपासून बघावं. आपण सगळेजण कसे आहोत, प्रापंचिक आहोत. हा. हा, म्हणून ते योग मार्गाच्या षटचक्राच्या भानगडीत न पडलेलं जास्त बरं. प्रापंचिकांनी त्याच्या भानगडीत न पडावं. म्हणजे आपण आपलं जे नेहमीचं साधन आहे, सोहम हंसा, म्हणजे समर्थांनी जे सांगितलंय, धरिता सो सांडिता हम अखंड चाले सोहम सम, त्याच्यावरच आपलं जास्त लक्ष केंद्रित पाहिजे. बरोबर. ओके, धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद. जय गुरुदेव दादा. नमस्कार. आधी प्रथमे तुमचे अत्यंत आभार मानते. मला ओंकार आज तुम्ही जे विवेचन केलं ओंकाराचं, तर ते मला आज जी चतुर्थ मात्रा तुम्ही सांगितली ती आज मला समजली. इतके दिवस मलाही तो प्रश्नच होता, ही चौथी मात्रा कोणती येतो. आणि एक पुढचा प्रश्न असा आहे की आपण जेव्हा हे बाह्य कुंभक होतं ना, आपण जेव्हा ओम श्वास सोडतो तेव्हा बाह्य कुंभकामध्ये ती शांतता आपण अनुभवतो. तर ते योग्यांना ही शांतता कायम अनुभूती येते पुढे जाऊन? कायम अनुभूती येते त्यावेळेला त्यांचं कायम बाह्य कुंभक टिकतं का, असा तुमचा प्रश्न आहे का? हा, हो. आता ऑब्विसली, कारण आपला अनुभव तेवढाच आहे ना. म्हणून मी माझा अनुभव तेवढाच. तुला तेच सांगतोय की योगाच्या पद्धतीच्या, प्राणायामाच्या पद्धतीच्या आणि बाह्य कुंभक अशा पद्धतींच्या मागे लागून नाक दाबून आपण हठयोगामध्ये बसत नाही आणि तसं बसू शकत नाही. आणि जी योगी असतात त्यांचा सुद्धा मंद श्वासोश्वास प्राणायाम पूर्वक चालू असतो. त्यांनी प्राणायाम साधलेला असतो. अच्छा, ओके. अच्छा, तो प्राणायाम त्यामुळे त्यांना ती अनुभूती कायम येते. हा, पहिले प्राणायाम म्हणजे काय, तो कसा करावा, किती पद्धतीत करावा, किती मात्रांमध्ये रेचक, पूरक आणि कुंभक असावं, याची सगळी एक प्रणाली आहे. मी मगाशी म्हटलं ना आता की ते त्या त्या मार्गाच्या त्या त्या लोकांकडनं ते नीट समजून घेऊन शिकून तसा अभ्यासपूर्वक तो साधावा लागतो. आपला जो विचार चाललेला आहे इथे, हा योगशास्त्राचा जरी का असला वाटत असला तरी तो योगशास्त्राचा अभ्यास नाहीये इथे. हा वैचारिक अभ्यास आहे. ओमची व्याप्ती आहे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण या देहांची जी व्याप्ती आहे ती आपण समजून घेतली. आता हा अभ्यास करताना प्रणवोपासना जेव्हा आपण करतो त्यावेळेला मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने आपल्या श्रीगुरूंकडून जो आपल्याला मंत्र मिळालेला आहे त्या मंत्राचं इतक्याच निष्ठेने शांत मनपूर्वक चिंतन केलं किंवा जप केला तरी तेच प्राप्त होतं जे या ओंकार साधनेतून प्राप्त होणार आहे. अच्छा, म्हणजे तीच अनुभूती आपल्याला तीच आहे, म्हणजे समतल तोच सगळा अगदी प्रकार. अगदी 100%. 100%. मी मगाशी म्हणालो ओम नाही माझ्या मंत्रात, मला श्रीगुरूंनी श्रीराम जयराम जयराम दिलं, त्याच्यात ओंकारच नाही असं वाटून जर का कोणाला वाईट वाटत असेल तर तसं वाईट वाटून घेण्याचं काहीही कारण नाही. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे महामंत्र म्हटला जातो. कुठे आहे ओम त्याच्यात? पण त्या दोन नामांमध्ये अंतर ठेवून त्या अंतराची अनुभूती घेता यायला पाहिजे आपल्याला. तिथे मन विचार नाही यायला पाहिजे तिथे कुठले पण. अच्छा, ते साधता येईल. हा, ते साधता येईल. धन्यवाद दादा. धन्यवाद.
पुढील काही काळासाठी आपले सर्व व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुले असतील. आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही विचारू शकता. आज आपण परमार्थ विज्ञान या ग्रंथातील माया व ब्रह्म हे प्रकरण पूर्ण केलेलं आहे. पुढच्या सत्रापासून आपण या ग्रंथातील शेवटच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. लवकरच त्या सत्राविषयीचं निवेदन आपल्या समोर देण्यात येईल. आज कोणाला प्रश्न आहे का अजून? नसेल तर आपण आज इथे थांबूया. संदीप आहे का? शेवटची प्रार्थना. राहुल. संदीप आहे परंतु काही बोलत नाहीये. मी घेऊ का शेवटची प्रार्थना? घे शेवटची प्रार्थना घे. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझी, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.